आणि पंढरपूरमध्ये ऊस दर संघर्ष समिती आक्रमक झाली आहे। खर्डीमधल्या सीताराम साखर कारखान्याचं गाळप बंद पाडलंय। समितीचे कार्यकर्ते शेतकरी गव्हाणीमध्ये उतरले। ऊसाला पहिली उचल 3,500 रुपये देण्याची मागणी शेतकऱ्यांची। जिल्ह्यातील कारखानदारांना या संदर्भात निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे। आपले प्रतिनिधी संतोष कुलकर्णी पंढरपूरहून सध्या आपल्या सोबत आहेत। संतोष, काय मागण्या आहेत नेमक्या शेतकऱ्यांच्या आणि आंदोलनाची आत्ताची अपडेट सुद्धा? मॅडम, गेले 4 दिवस झालं ऊस दर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। ऊसाला पहिली उचल 3500 रुपये द्यावी। सांगली, कोल्हापूर कारखान्याने 35 ते 36 ते 3700 रुपये दर दिलेला आहे। मात्र सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी 2850 रुपये दर दिलेला आहे। ते देऊ शकता तर तुम्ही काय देऊ शकत नाही म्हणून त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं। आज रास्ता रोको आंदोलन त्यांनी केलं होतं पंढरपूर पुणे मार्गावर। पण जे प्रशासनाचे अधिकारी आहेत ते त्यांची फक्त मनधरणी करताय, तुम्ही आंदोलन मागे घ्या, उपोषण मागे घ्या, पाहू करू। आणि त्यामुळे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी, समितीच्या कार्यकर्त्यांनी, शेतकऱ्यांनी पंढरपूर तालुक्यातील खर्डीतील सीताराम साखर कारखाना बंद पाडलेला आहे। त्याचा गाळे बंद पडला, ते गावांनीच उतरलेले आहेत। आणि जोपर्यंत कारखान्याची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही इथं हटणार अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। कारखान्याच्या व्यवस्थापनाशी त्यांच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। पण त्यांनी सज्जड इशारा असा दिलेला आहे की तुम्ही आम्हाला गोड बोलून आमचं संघर्ष थांबवू शकत नाही। आणि मग सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गोरे, हे स्वतः सातारा जिल्ह्याचे आहेत। तुमच्या जिल्ह्यात एवढा मोठा जर दर दिला जाऊ शकतो तो सोलापूर जिल्ह्यात का दिला जात नाही? तर गोरे साहेबांनी याची दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा, मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा अशा प्रकारची त्यांनी मागणी केलेली आहे। आणि सध्या संघर्ष सुरू आहे, व्यवस्थापनाशी त्यांची बोलणी सुरू आहे। धन्यवाद संतोष, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।